नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण भारतीय न्याय संहिता म्हणजेच नवीन BNSच्या अध्याय 5 वर सविस्तर चर्चा करणार आहोत. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण यात महिला आणि बालकांच्या संरक्षणाविषयीचे कायदे आहेत. आता थेट कलमांवर जाण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक वाक्याकडे लक्ष देऊया. स्त्रीची प्रतिष्ठा हा कलम 21चा अविभाज्य भाग आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. म्हणजे हे कायदे फक्त कोणाला शिक्षा देण्यासाठी बनवलेले नाहीत, तर मानवी प्रतिष्ठेचं, डिग्निटीचं रक्षण करण्यासाठी आहेत, हे इथे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? राज्यघटनेचा मूळ पाया, जुन्या IPCकडून BNSकडे झालेला प्रवास, बलात्कार आणि संमतीची व्याख्या, आधुनिक काळातील धोके, विवाहांतर्गत गुन्हे आणि शेवटी पोक्सो अंतर्गत बालसंरक्षण. चला लगेच सुरुवात करूया. पहिला भाग आहे आपला घटनात्मक पाया. BNSच्या अध्याय 5चा संपूर्ण पाया मुळात या 3 भक्कम घटनात्मक स्तंभांवर उभा आहे. कलम 14 जे समानतेचा अधिकार देतं, कलम 15(3) ज्यानुसार महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला मिळतो, आणि सर्वात महत्त्वाचं कलम 21 जे सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं. कोणत्याही शोषणाशिवाय जगण्याचा हा अधिकारच या कायद्यांचा मूळ गाभा आहे. आता बघूया दुसरा भाग, जुन्या IPCकडून नवीन BNSकडे झालेला बदल. जे लोक जुन्या IPCशी परिचित आहेत त्यांच्यासाठी ही तुलना खूप महत्त्वाची ठरेल. बघा, पूर्वीचा बलात्काराचा कायदा म्हणजे कलम 375, तो आता BNSमध्ये कलम 63 झालाय. हुंडाबळीचं जुनं कलम 304B आता कलम 80 झालंय, आणि क्रूरतेसाठी असलेलं ते प्रसिद्ध कलम 498A ते आता BNSमध्ये कलम 85 म्हणून ओळखला जाईल. ही फक्त नंबरची अदलाबदल नाहीये तर कायदेशीर दृष्टिकोनात झालेला हा एक खूप मोठा बदल आहे. आता वळूया भाग 3 कडे, बलात्कार आणि संमतीची व्याख्या. आता BNSच्या कलम 63 नुसार संमती म्हणजे नक्की काय? केनी राजन विरुद्ध केरळ राज्य या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे एकदम स्पष्ट केलंय की संमती ही स्वेच्छेने, स्पष्टपणे आणि स्वतंत्रपणे दिलेली असली पाहिजे. नुसतं शारीरिक प्रतिकार न करणं म्हणजे संमती असू शकत नाही. ॲक्टिव्ह आणि स्वतःहून दिलेली परवानगीच कायद्याच्या दृष्टीने खरी संमती मानली जाते. आणि इथूनच आपण नो मीन्स नो या तत्वाकडे येतो. महाराष्ट्र राज्य विरुद्ध मधुकर नारायण मर्दीकर या खटल्यातलं सर्वोच्च न्यायालयाचंही विधान बघा. स्त्रीचं चारित्र्य कसंही असलं तरी तिच्या शरीरावर तिचाच अधिकार आहे. याचा सरळ अर्थ असा की शारीरिक स्वायत्तता किंवा बॉडीली ऑटोनॉमी हा पूर्णपणे निरंकुश, ॲब्सोल्यूट अधिकार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येत नाही. आता BNSमध्ये खूपच महत्त्वाची आणि नवीन तरतूद आलीय, ती म्हणजे कलम 59, फसवणूक करून मिळवलेली संमती आणि त्यातून झालेले लैंगिक कृत्य. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं, लैंगिक संबंध प्रस्थापित होणं. दुसरं, फसवणूक करणं म्हणजे खोटं आश्वासन देणं किंवा खोटी ओळख सांगणं. आणि तिसरं, खरी संमती नसणं, कारण ती फसवणुकीवर आधारित होती ना. आधुनिक समाजातल्या एका मोठ्या समस्येला आळा घालण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. याशिवाय निर्भया प्रकरणाचा म्हणजेच मुकेश विरुद्ध राज्य खटल्याचा कायद्यावर किती खोल परिणाम झालाय ते इथे स्पष्ट दिसतं. BNSच्या कलम 66 नुसार जर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला किंवा ती कायमस्वरूपी कोमाट किंवा गंभीर अवस्थेत गेली तर गुन्हेगारासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. अत्यंत क्रूर हिंसेला तितक्याच कडक शिक्षेने सामोरं जावं लागेल हे यातून नक्की झालंय. आता येऊया चौथ्या भागाकडे, छळ आणि आधुनिक काळातील धोके. नवीन कायद्याने आधुनिक जनाची कशी दखल घेतली आहे ते बघा. कलम 75 लैंगिक छळाशी संबंधित आहे, जे विशाखा गाईडलाईन्स आणि पॉश ॲक्टशी थेट जोडलेलं आहे. कलम 76 स्त्रीचं वस्त्रहरण करण्याविरुद्ध आहे. पण विशेष लक्ष जातं ते कलम 77 आणि 78 कडे. लपवलेले कॅमेरे किंवा डिजिटल माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर करणं म्हणजे वॉयरिझम आता थेट गुन्हा आहे. आणि स्टॉकिंगच्या व्याख्येत आता सायबर स्टॉकिंगचाही स्पष्ट समावेश आहे. म्हणजे ऑनलाईन किंवा डिजिटल जगातही पाठलाग करणं किंवा त्रास देणं हा आता अत्यंत गंभीर गुन्हा मानला गेलाय. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पीडितेचं संरक्षण हे सर्वोच्च स्थानी आहे. BNSचं कलम 72 अगदी स्पष्ट करतं की पीडितेची ओळख उघड करणं हा स्वतः एक वेगळा गुन्हा आहे. निपुण सक्सेना विरुद्ध भारत सरकार या खटल्याने घालून दिलेल्या नियमांची ही एक प्रकारे कडक अंमलबजावणीच आहे. न्याय प्रक्रियेदरम्यान पीडितेची प्रायव्हसी आणि तिची सामाजिक सुरक्षा टिकून राहावी हाच यामागचा मुख्य हेतू आहे. आता वळूया 5व्या भागाकडे, विवाहांतर्गत होणारे गुन्हे. हुंडाबळी यासाठी आहे BNS कलम 80.
कलिया पेरुमल या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यानुसार हुंडाबळीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी हे 4 घटक ठोसपणे सिद्ध होणं गरजेचं आहे. विवाहित महिलेचा मृत्यू होणं, तो मृत्यू लग्नानंतर पहिल्या 7 वर्षांच्या आत होणं, मृत्यू असामान्य परिस्थितीत होणं आणि सर्वात महत्त्वाचं त्या मृत्यूचा थेट संबंध हुंड्यासाठी केले गेलेल्या छळाशी असणं. हे सिद्ध झालं की गुन्हा नक्की. आता क्रूरतेबद्दलचं कलम 85 बघा. यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक छळाचाही समावेश होतो. कायदा पती किंवा नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेला अत्यंत कडक शिक्षा देतो. पण त्याचवेळी अर्णेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने एक छान समतोल राखलाय. कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कुणालाही अटक करण्यापूर्वी अतिशय काळजीपूर्वक आणि वस्तुनिष्ठ तपास करणं आता बंधनकारक करण्यात आलंय. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत संवेदनशील भागाकडे, बालकांचे संरक्षण आणि पोक्सो कायदा. इथे कायद्याचं एक खूप महत्त्वाचं तत्व आपल्याला पाहायला मिळतं. BNS हा एक सामान्य फौजदारी कायदा म्हणजेच जनरल लॉ आहे, पण 2012चा पॉक्सो हा खास बालकांच्या संरक्षणासाठी बनलेला स्पेशल लॉ आहे. आणि कायद्याचा नियम असा आहे की जेव्हा अल्पवयीन मुलांचा प्रश्न येतो तेव्हा विशेष कायदा नेहमी सामान्य कायद्यावर वरचढ ठरतो. त्यामुळे बालकांच्या बाबतीत पॉक्सो कायदाच लागू होतो. आणि यातूनच POCOचा सर्वात महत्त्वाचा गाभा समोर येतो, तो म्हणजे संमती अप्रस्तुत आहे किंवा कन्सेंट इज इररेलेव्हंट. जर पीडित व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, अल्पवयीन असेल, तर संमती या शब्दाला कायद्यात कवडीचीही किंमत उरत नाही. अल्पवयीन मुलं लैंगिक कृतींसाठी कायदेशीर संमती देऊच शकत नाहीत. त्यामुळे त्यांची संमती होती असा कोणताही बचाव आरोपीला न्यायालयात घेता येत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. तर हे संपूर्ण विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने संपवूया. BNSने आपले कायदे आधुनिक वास्तवाशी सुसंगत नक्कीच बनवले आहेत. सायबर स्टॉकिंगपासून ते फसवणुकीने मिळवलेल्या संमतीपर्यंत अनेक नवीन गोष्टींचा यात समावेश आहे. हे कायदे कागदावर तर खूप कडक झालेत, पण त्यांची काटेकोर अंमलबजावणी खऱ्या अर्थाने समाजात महिला आणि बालकांच्या संरक्षणाचं स्वरूप कसं बदलेल? कागदावरचे हे कायदे प्रत्यक्ष सामाजिक बदलात कसे उतरतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? ह्याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासह.